अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की आपण कितीही प्रयत्न करतो पण काही जणांच्या घरी काय होतं, लक्ष्मी टिकतच नाही। त्यासाठी तुम्ही खूप उपाय तर करतातच, श्री सूक्त म्हणतात किंवा लक्ष्मीची आणि पण आपण नावे घेऊ शकतो, तर ते तुम्ही उपाय करतातच पण तरी पण घरात लक्ष्मी टिकत नाही। तर काय बरं आपलं काय चुकतं असं तुम्हाला जर वाटत असेल तर मी आज तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे, ते तुम्ही नक्की ट्राय करा। तर लक्ष्मी येण्याची वेळ हे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेस असतो। दिवस मावळायच्या अगोदर अर्धा तास हा लक्ष्मी येण्याचा टाइम असतो, म्हणजे प्रदोष समय हा लक्ष्मी येण्याचा टाइम असतो। तर त्यावेळेस काय होतं, आपण महिला जे नाही ते काम आपण तुम्हाला तर माहितीच, त्यावेळेस आपला कसं सिरियल लागायचा टाइम असतो आणि तुम्हाला कसं टीव्ही लावून तुम्ही ते सिरियल तुमच्या आवडतीची लागते आणि तुम्ही ते पाहत बसता। तर काय होतं, ह्या वेळेस लक्ष्मी आपल्या दारात उभी असते, आपण ते टीव्ही बघण्यात एवढं व्यस्त असतो, कारण त्या टीव्हीमध्ये काय असतं तुम्हालाच माहिती आहे, त्या बाया भांडत असतात आणि तुम्ही तेच ते विचार पुन्हा नंतर आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाक करताना सुद्धा तेच आपल्याला वाटतं आता उद्याच्या काला काय होणार, आपले ते निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात सारखं तेच होत असतात। त्यामुळे काय करायचं, सायंकाळच्या वेळेस आपला टीव्ही शक्यतो बंदच ठेवा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर टीव्ही चालू ठेवायचा, तर तुम्ही त्या टीव्हीवर भक्तिगीते किंवा तारक मंत्र, स्वामीची सेवा, तुम्हाला ज्या कुठल्या देवाची सेवा आवडते ते तुम्ही टीव्हीवर लावू शकता। तर माता लक्ष्मी आपल्या घरात वास करावा असे जर वाटत असेल तर महिलांनी रोज प्रयत्न करावे, हे तुम्हाला तर माहितीच आहे। तर विष्णू, लक्ष्मी माता, स्वामीची पण आपण रोज सेवा करतोच। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मी येण्याची वेळ ही तुम्हाला तर मी सांगितलं 6 ते 7 ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असतो। त्यावेळेस काय करायचं, आपण दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा। शक्यतो आपला दरवाजा आणि उंबरठा रोज स्वच्छ तर कराच, पण दिवस मावळाच्या टायमाला पण आपला उंबरठा आणि दरवाजा आपण हे स्वच्छ करा आणि देवाला अगरबत्ती ओवाळा, दिवा लावा, घरातल्या देवाला पण दिवा लावा, देवाला अगरबत्ती ओवाळा आणि छान असं आपलं घरातलं वातावरण प्रसन्न ठेवा। त्यामुळं काय होईल, लक्ष्मी येण्याची वेळ असते, लक्ष्मीला पण आपल्या घरात पाय ठेवल्याबरोबर असं वाटलं पाहिजे की ह्या घरात किती प्रसन्न वातावरण आहे, त्यावेळेसच लक्ष्मी आपल्या घरात येईल। आणि लक्ष्मी येण्याच्या वेळेस काय करायचं, मुलावर तुम्ही भांडू नका, उगाच चिडचिड, आदळआपट असं प्रकार पण तुम्ही करू नका, वाईट बोलणं, अभद्र बोलणं ही पण सायंकाळच्या वेळेस तुम्ही करू नका। त्यामुळे काय होईल, लक्ष्मी आपल्या घरात येणार नाही आणि लक्ष्मीची बहीण म्हणजे अलक्ष्मी आपल्या घरात वास करेल। तर हिंदू धर्मात काय होतं, प्रत्येक सवासण आपल्या घरी आली त्याच टायमाला, जर प्रदोष समयच्या टायमाला किंवा सायंकाळच्या टायमाला जर एखादी सवासण आपल्या घरी आली तर तिला तुम्ही चहा पाणी केल्याशिवाय पाठवू नका, कारण काय सांगता, एखाद्या वेळेस ती तुमच्या घरी लक्ष्मीच्या रूपात पण येऊ शकते ना। त्यामुळे तुम्ही तिला चहा पाणी, हळदी कुंकू लावून नंतरच तिला निरोप द्या। त्यावेळेस 6 ते 6 या वेळेस काय करायचं, घराचं दरवाजे खिडक्या तुम्ही सर्व खुले करा। दरवाजे सर्व खिडक्या खुले केल्यामुळे काय होईल, आपल्या घरात लक्ष्मी नक्कीच पदार्पण करेल। मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा। समोर आपल्या घराच्या समोर जर चपला असेल, आपल्याला माहितीच आहे आपली लहान मुलं असली तर चपला ही दारातच सोडून घरात येतात, त्यामुळे काय करायचं, दाराच्या समोर जर चपला असतील तर ती चप्पल स्टँडवर नेऊन तुम्ही ठेवू शकता। आणि आपण आता हे वाचनही करतो, त्यामुळे घराच्या दरवाजासमोर आपल्याला घाण नाही राहिली पाहिजे, आपलंही घर हे पण नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे। घरात जाळी जळमटक काही दिसली नाही पाहिजे, कारण लक्ष्मी ही स्वच्छ जागेतच राहते आणि घरात जर जाळी जळमट असेल तर तिची बहीण अलक्ष्मी त्याच्यावर कृपा करते। तर देवपूजा झाली की आपण नंतर देवाला पंचमहायज्ञ, तर तुम्हाला माहितीच आहे, पंचोपचारी पूजा पण आपण करू शकता। देवाला तुम्ही साधं फूल जरी वाहिलं तर देवाला ते प्रिय आहे, त्यामुळे आपण जे खातो तेच देवाला पण अन्न तुम्ही ठेवू शकता। ही एवढी सेवा तुम्ही नक्की ट्राय करा, कारण लक्ष्मीचा वास तर कोणाला नको आहे, लक्ष्मी आपल्याला तर पाहिजे, पण जेवढे आहे तेवढी तरी लक्ष्मी आपली टिकून राहावी ही स्वामी चरणी तुम्ही प्रार्थना करा। कारण जास्त पण लक्ष्मी आल्यावर काय होतं हे तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामुळे आपल्याला जेवढ्या लक्ष्मीची गरज आहे तेवढी लक्ष्मी आली किंवा तेवढी टिकून राहिली तरी ते आपल्यासाठी खूप आहे। त्यामुळे हे तुम्ही पालन ह्याचे नक्की करा, तुमच्या घरात लक्ष्मीचा नक्की वास होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।